नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अश्विनी. स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये आज दिवसभराचं माझं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि तर आज सबस्क्राईब सकाळी नक्की करा. देवपूजा जी आहे ती माझी छानपैकी करून झाली होती तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. त्यासोबतच चला तर मग आजच्या उंबरठा व्हिडिओला पूजन सुद्धा सुरुवात केलं करूया. होतं आणि तर त्यानंतर आजचा मग होता टिफिन करायला घेतला. तर टिफिनमध्ये पालकाची भाजी करायची होती, पण बऱ्याच वेळा काय होतं मुलांना पालकाची भाजी म्हटलं की नाही आवडत, म्हणून मग वेगळं काहीतरी पदार्थ बनवायचा. तर मग मी आज पालकाचे धपाटे किंवा मग पालकाच्या पुऱ्या करणार होते. तर पालकाचे धपाटेसुद्धा खूप छान लागतात. त्याच्यामध्ये थोडा ओवा वगैरे आणि तीळ जर टाकले तर चवीला खूप छान लागतात आणि पचायलासुद्धा सोपे जातात. आणि त्यासोबतच कोरडी भाजीसुद्धा पालकाची छान होते. तीसुद्धा आपण टिफिनमध्ये मुलांना देऊ शकतो. तर आज पालकाचे धपाटे आणि पुऱ्यासुद्धा मला करायच्या होत्या. तर पालक जो आहे तो स्वच्छ धुवून मी घेतला. त्यानंतर त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे आपण जसं गव्हाच्या पिठामध्ये धपाट्याचं वगैरे भिजवत असतो, तर मी गव्हाचं पीठच घेतलं. पण त्यासोबतच 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धा वाटी बेसन पीठ मी घेतलं होतं. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मिक्सरला बारीक करून घेतलेला पालक मी घेतला. मिक्सरला पालक जो आहे तो छानपैकी बारीक करून घेतला. त्यानंतर सगळ्या पिठामध्ये तो एकत्रित करून घेतला. आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये ओवा थोडा क्रश करून टाकला, जेणेकरून ओव्याची चव जी आहे ती छानपैकी धपाट्याच्या पिठामध्ये उतरते. तर त्यासोबतच त्याच्यामध्ये तीळसुद्धा टाकले. तर तीळ नुसतेच तसे टाकले नाही, त्याच्यासाठी थोडं तेल जे आहे 1-2 पळी तेल मी गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये तीळ जे आहे ते टाकून घेतले, जेणेकरून तेलामध्ये तीळ छानपैकी खरपूस भाजल्या जातात, तळल्या जातात. आणि त्यानंतर तीळ मग जे तेल आहे गरम केलेलं, तर ते तिळासोबत पिठामध्ये टाकून घेतलं. आणि त्यानंतर छानपैकी जसं आपण बट्ट्यांचं पीठ मळतो, तर तसं एक 10 ते 15 मिनटं मी पीठ छान मळून घेतलं. आणि त्याचा एक तेल आपल्याला त्याच्यामध्ये एवढं घालायचं की त्याचा गोळा तयार होईल, एवढं तेल आपल्याला पिठामध्ये घालायचं आहे. तर आता पीठ मळायला घेतलं, तोपर्यंत चहासुद्धा झालेला होता. तर चहासुद्धा मी गाळून घेतला आणि मस्तपैकी गरमागरम चहा जो आहे तो मी सकाळचा घेतला. आणि त्यासोबतच त्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मी एकजीव करून पीठ जे आहे ते तयार करून घेतलं. आणि त्यासोबतच हा मक्का आहे बघा, गावाकडून मक्का आलेला, तर त्याचे छानपैकी दाणे काढले. आणि त्याचीसुद्धा एक रेसिपी मला बनवायची होती. आता मक्याचं जर आपण काही बनवायचं म्हटलं तर नुसते तव्यावरती तेल मीठ टाकून भाजूनसुद्धा छान लागतात, किंवा मग तर मक्का जे आहेत तर मक्याचे दाणे मी काढलेले होते आणि थोडे थोडे करून मिक्सरला ते बारीक करून घेतले. आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये सगळा मसाला जो आहे तर जे बेसिक मसाले असतात आपले ते टाकायचे होते. तर थोडे मक्याचे दाणे जे आहे ते मी तव्यावरती भाजून घेतले. आणि त्याच्यानंतर मग जो गोळा मी भिजवलेला होता पुऱ्यांसाठी, तर त्याच्या मी पुऱ्या टाकायला घेतल्या. तर मुलांना सकाळी टिफिनमध्ये धपाटे वगैरे जर दिले तर ते तेवढ्या आवडीने खात नाही जेवढ्या पुऱ्या खातात. म्हणून मग मी या पिठाच्या ज्या आहे त्या पुऱ्याच बनवत असते आणि त्या त्यांना टिफिनमध्ये देत असते. तर छानपैकी गरमागरम अशा पुऱ्या ज्या आहेत त्या माझ्या झाल्या होत्या. एक एक करून सगळ्या पुऱ्या मी तळून घेतल्या. आता याचे आपण धिरडे किंवा मग धपाटेसुद्धा बनवू शकतो. आता बऱ्याच ठिकाणी याला वेगवेगळी नावे असतात. आम्ही याला धपाटे म्हणतो. त्यामुळे तर ह्या पिठाचे धपाटेसुद्धा मी टाकून घेतले होते. आणि त्यासोबतच मुलांसाठी छानपैकी पुऱ्यासुद्धा मी आधीच लाटून घेतल्या, जेणेकरून मग एकदा कढई वगैरे छानपैकी गरम झाली तर पटापट एक एक पुऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थित काढता येतात. तर छानपैकी सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या मी 7-8 लाटून घेतल्या. आणि मुलांसाठी टिफिनला द्यायसाठी पुऱ्या ज्या आहेत त्या मस्तपैकी काढून घेतल्या. आता याचे आपण धपाटेसुद्धा लाटून घेऊ शकतो आणि त्यासोबतच अशा छानपैकी पुऱ्यासुद्धा करून घेऊ शकतो. पण काय होतं, धपाट्यापेक्षा जास्त मुलांना पुऱ्याच आवडतात, कारण त्या खायला टेस्टी लागतात. त्यामुळे मग मुलं आवडीने खातात. तर आता पुऱ्या माझ्या करून झालेल्या होत्या. एक एक पुरी जी आहे ती मी छानपैकी तळून घेत होते. तोपर्यंत या धपाट्यांसोबत आणि पुऱ्यांसोबत जी भाजी मी बनवलेली तर ते टिफिनसाठी मुलांसाठी थोडी थोडी काढून ठेवली.
आणि त्यानंतर जेवढी भाजी कढईमध्ये उरली होती तर ती मी एका छोट्या बाऊलमध्ये काढून घेतली. कारण कढई जरी पितळीची आहे तरी देखील त्याच्यामध्ये सुद्धा मी जास्त वेळ शिजवलेलं अन्न किंवा एखादा पदार्थ जो आहे तो ठेवत नाही. 1 ते 1.5 तासानंतर लगेच काढून घेते. त्याच्यावरती त्या कढईमध्ये किंवा एखाद्या पितळेच्या भांड्यामध्ये सामान जे आहे ते ठेवत नाही किंवा एखादा पदार्थ ठेवत नाही. तर भाजी जी आहे ती मी काढून घेतली. कारण अगदी थोडीच भाजी होती, त्यामुळे मग मी भाजी छोट्या बाऊलमध्ये काढून घेतली. त्यामुळे काय होतं, सगळे भांडी वगैरे जी आहे ती पटापट घासून होतात आणि मग कामंसुद्धा आवरली जातात लवकर. तर म्हणून मग मी असे जेवढे पदार्थ उरलेले असतात तेवढे छोट्या छोट्या बाऊलमध्ये काढून ठेवते, जेणेकरून मग मोठी मोठी भांडी लगेच सकाळी घासल्या जातात आणि जास्त भांडी पडत नाही किंवा मग गॅस ओट्यावरती सुद्धा जास्त सामान वगैरे दिसत नाही किंवा भांडी वगैरे पडत नाही. तर जेवढ्या पुऱ्या मला काढायच्या होत्या सगळ्या मी एक एक करून सगळ्या पुऱ्या काढून घेतल्या आणि त्यानंतर मग भाजी वगैरे काढलेलीच होती. त्यानंतर सगळा गॅस ओटा जो आहे तो एकदा स्वच्छ पुसून घेतला. कारण काय होतं, थोडं जरी सामान असलं किंवा मग काहीतरी भांडे असले की मग इतर काही पदार्थ बनवायचा असला की मग आपल्याला वेळेवरती सुचत नाही. त्यामुळे मग मला तरी आवरायला जमत नाही, म्हणून मग मी गॅस ओटा जो आहे तो एक पदार्थ बनवून घेतला की लगेच पुसून घेते आणि त्यानंतर दुसरा एखादा पदार्थ बनवायचा असला की मग तो बनवायला घेत असते. तर हे जे सगळे मक्याचे दाणे आहे ते मी मिक्सरला छानपैकी बारीक करून घेतले. आता हा जो मक्का होता हा साधा होता. आता हा साधा असल्यामुळे याचा उपमा आणि याचे धिरडे खूप छान होतात. हेच जर आपण स्वीटकॉर्न घेतले तर स्वीटकॉर्नचा उपमा किंवा धिरडे जे आहे ते थोडे गुळचट लागतात. त्याला हवी तशी टेस्ट येत नाही जशी गावरान मक्याची येते. तर म्हणून मग आज हे जे मक्याचे कणसं होते तर ते आम्हाला मिळाले होते. तर मग त्याचं इतर काही पदार्थ न बनवता किंवा वाळवायला न घालता मी अशा प्रकारचे धिरडे आणि उपमा जो आहे तो करायला घेतला. तर याचे धिरडेसुद्धा मी दुपारच्या वेळेला बनवणार होते आणि त्याच्यासाठी सुद्धा थोडं पीठ जे आहे ते मी बाजूला काढलं होतं आणि जे अर्धं पीठ होतं त्याच्यामध्ये मग हा जो उपमा आहे तो बनवायला घेतला. तर उपमा काही फार वेगळा नसतो. आता बऱ्याच जणांना माहिती असेल याचा उपमा कसा केला जातो, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते. कढईमध्ये थोडं तेल आपल्याला शिजवण्यापुरतं, फोडणी देण्यापुरतं घालून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात जिरे, मोहरी आणि कढीपत्ता असेल तर कढीपत्ता, कोथिंबीर, जेवढा जास्त कोथिंबीर आपण टाकू तेवढा तो जास्त टेस्टी लागतो. आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये कांदासुद्धा टाकून घ्यायचा आहे. त्यासोबतच आवडीनुसार आपण याच्यामध्ये तीळसुद्धा घालू शकतो. तर मला तीळ खूप आवडतात म्हणून मग मी फोडणीला तीळसुद्धा घालत असते. आणि त्यासोबतच मी दारीच कढीपत्त्याचं झाड जे आहे ते छोटंसं लावलेलं आहे, तुम्हाला बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये दिसत असेल. तर त्याचाच मी जेवढा लागेल तेवढा कढीपत्ता जो आहे तो वेळोवेळी तोडून घेत असते. जास्त तोडून ठेवत नाही, कारण मग त्याचा वास तेवढा राहत नाही. त्यामुळे मग मी जसा हवा तसा थोडा थोडा कढीपत्ता जो आहे तो तोडून घेत असते. तर छानपैकी कढीपत्ता जो आहे तो धुवून घेतला, कारण त्याच्यावरती सुद्धा थोडीफार धूळ जी आहे ती बसत असते. आपण जरी त्याला रोज पाणी वगैरे घालत असतो तरी देखील एवढी तेवढी धूळ त्या पानांवरती असते. तर छानपैकी पानं जे आहे ते धुवून घेतले. त्यानंतर फोडणीला घातले आणि मस्तपैकी कांदा जो आहे तो खरपूस भाजेपर्यंत मी फोडणी दिलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे मसाले असतात बेसिक ते घालून घेतले. तर याच्यामध्ये मी ठेचा घालून घेतला. त्याऐवजी तुम्ही लाल तिखट किंवा मग मिरच्या ज्या आहेत त्या डायरेक्ट आपण मक्याच्या दाण्यांसोबत जेव्हा आपण मक्याचे दाणे मिक्सरला बारीक करतो तर त्यावेळेससुद्धा आपण भाजून घेऊ शकतो. तर मी इथे चवीनुसार तीळ टाकून घेतले, त्यासोबतच ठेचा टाकून घेतला. ठेचा जेवढा लागेल तेवढाच मी टाकून घेतला, जास्त नाही टाकला, कारण मग मुलं वगैरे खातात तर जास्त तिखट नाही खात. म्हणून मग मी जेवढा लागेल तेवढाच ठेचा घातला. त्यानंतर या कढईमध्ये पुऱ्या वगैरे काढल्या होत्या तर त्याला थोडंफार तेल राहिलेलं होतं. त्याच्यामधलं तेल मी एका वाटीमध्ये काढून घेतलं आणि त्यानंतर मग त्यालासुद्धा थोडंफार तेल राहतं. तर ते मक्याचे जे दाणे होते मिक्सरला बारीक केलेले त्याला छानपैकी पुसून घेतलं. कारण आपण तसंच धुवायला टाकतो किंवा मग भांडं तसंच पडून राहतं. त्यामुळे मग मी असं जे तेलाचे भांडे असतात तर ते एखादा पदार्थ बनवताना त्या पदार्थाला छानपैकी पुसून घेते किंवा मग
गरम पाणी त्याच्यामध्ये टाकून पातळ भाजी असेल तर त्याला फोडणीच्या वेळेस घालते, कारण काय होतं मग ते तेलसुद्धा वाया जात नाही आणि आपल्या भाजीला तेवढं तेलसुद्धा जास्तीचं मिळतं. म्हणून मग मी तशा प्रकारे एखादं भांडं जर तेलाचं असेल तर त्याच्यामध्ये एखादा पदार्थ पुसून किंवा मग गरम पाणी टाकून ते फोडणीला घालते. तर त्यामुळे काय होतं, एखादा पदार्थ कोरडा असो किंवा मग पातळ, त्याला छानपैकी तेल सुटतं आणि भरपूर खुसखुशीत असा पदार्थ जो आहे तो आपला तयार होतो. तर बघा इथे मी पुऱ्या ज्या आहे त्या छानपैकी जो आपला पोळपाट असतो तर त्याच्यावरतीच काढून घेतल्या, कारण सगळ्या प्लेट वगैरे ज्या आहेत त्या धुवायला टाकल्या होत्या आणि तसा पण पोळपाट घासायलाच काढायचा होता. म्हणून मग भाजी तर काढलेलीच होती छोट्या बाऊलमध्ये आणि पुऱ्यासुद्धा काढून घेतल्या आणि थोडक्यात अशी माझी डिश जी आहे तर ती तयार झालेली होती. पुऱ्या वगैरे ज्या आहेत त्या मी सहजच पोळपाटावरती ठेवलेल्या, पण ती एक डेकोरेशन केलेली डिश वाटत होती, म्हणून मग मी थोडा वेळ तसंच ठेवलं आणि त्याचाच एक व्हिडिओ जो आहे तो काढून घेतला. तर छान अशी भाजी आणि पुऱ्या ज्या आहेत त्या माझ्या तयार झाल्या होत्या. त्यानंतर मग जे फोडणीला घातले होते मक्याचे दाणे तर त्याला परतवून घेतलं छानपैकी. एक 5 ते 10 मिनटं आपल्याला त्याला परतवून घ्यायचं आहे आणि जर ते शिजलेलं नाही असं आपल्याला वाटलं तर आणखी थोडा वेळ शिजू द्यायचं, कारण ते प्रमाणावर असतं किती प्रमाण आपण घेतो. तर मी एक 10 ते 15 मिनटं सगळं मिश्रण जे आहे ते शिजू दिलं आणि त्यानंतरच छान असा उपमा जो आहे तो तयार झाला होता आणि सोबतच गाजराचा हलवासुद्धा मी केला होता. तर तो सुद्धा तयार झालेला होता. तर मग एका प्लेटमध्ये गाजराचा हलवा आणि मक्याच्या दाण्याचा उपमासुद्धा काढून घेतला आणि छान अशी डिश माझी तयार झालेली होती सकाळची. त्यानंतर मग पूजा वगैरे झालेली होती आणि सगळे कामंसुद्धा आवरले होते. स्वयंपाक झालेला होता आणि गॅस ओटासुद्धा छानपैकी पुसून झाला होता. मग थोडा वेळ होता तर मग मी बाहेर गॅलरीमध्ये जे झाडं तुम्हाला नेहमी दाखवत असते तर त्याच्यामध्ये थोडीफार कचरा पडलेला होता किंवा माती जमा झालेली होती कुंड्यांच्या आजूबाजूला, तर ती स्वच्छ करायची होती. म्हणून मग मी आधी कुंड्यांच्या आजूबाजूला जी माती जमा झालेली होती, कारण काय होतं बऱ्याच वेळा आपण झाडांना पाणी घालतो तर त्याच्यामधली माती जी आहे ती खाली पडते. तर ते छानपैकी एका छोट्या झाडूने मी झाडून घेतली आणि त्यानंतर मग जे झाडाची पानं होते आजूबाजूचे तर ते काढून घेतले. आता हा जो तुम्ही बघताय तर तो खाण्याच्या पानाचा वेल आहे, ज्याला आपण विड्याची पाने म्हणतो, खाऊची पाने म्हणतो, नागवेलीची पाने म्हणतो. तर त्या नागवेलीच्या पानांचा हा वेल आहे. तर याला मी 2 ते 2.5 वर्ष झाले लावलेले. तर आता काय झालं, याचं जवळपास 10-15 दिवस झाले त्याचे सगळे पानं गळून पडत होते. म्हणून मग मी त्याच्या ज्या छोट्या छोट्या ब्रांच आहे तर त्या मी कट करून घेतल्या आणि त्यानंतर ज्या अगदीच वाळलेल्या होत्या तर त्यासुद्धा कट करून घेतल्या, जेणेकरून मग आता त्या वाळल्या होत्या त्यामुळे त्याला काही नवीन पाले वगैरे फुटणार नव्हते, म्हणून मग किंवा पानंसुद्धा नाही येणार, म्हणून मग त्या कट करून घेतल्या आणि ज्या ओल्या ओल्या होत्या तर त्या मी तशाच ठेवल्या. तर काय झालं, त्याच्यामध्ये एक ओली फांदीसुद्धा त्या वाळलेल्या फांद्यांसोबत कट झाली आणि त्यानंतर मग ती तशीच ठेवण्यापेक्षा किंवा मग एखाद्या कुंडीत लावण्यापेक्षा मी जो वेल होता पानांचा तर त्याच्यामध्येच लावली. मला ती काडी जी आहे ती दुसऱ्या एका कुंडीमध्ये लावायची होती आणि बघायचं होतं की तीसुद्धा तशी जगते का. पण मग या कुंडीमध्येच भरपूर जागा होती, म्हणून मग मी बाजूलाच थोडा छोटासा खड्डा केला आणि तिथेच ती फांदी जी आहे ती लावून टाकली. आता बघू ती वाढते का नाही, तर कारण हे जी नागवेलीची पानं असतात तर हे बऱ्याच वेळा जगतात किंवा बऱ्याच वेळा जगतसुद्धा नाही. आता मी जेव्हा हे झाड लावलेलं, हा जो वेल लावला होता तर त्यावेळेस उन्हाळ्यात लावला होता. उन्हाळ्यात लावूनसुद्धा तो खूप वेळ म्हणजे खूप दिवसांचा तसाच आहे आणि छान पानं त्याला छोटी छोटी येत होती. पण आता 15 दिवस झाले त्याला त्याचे सगळे पाने गळून पळाली आणि त्याच्यानंतर सगळा वाळल्यासारखा तो झाला. म्हणून मग मी त्याची सगळी जेवढी पाने खराब झाली होती तेवढी काढून टाकली. जवळपास त्याला अगदी 3 ते 4च पाने राहिली. त्यामुळे मग खराब पाने तशीच ठेवण्यापेक्षा मी सगळी पानं जी आहे ती काढून टाकली आणि वेल जो आहे तर तो परत तसाच ठेवून दिला. त्याच्यामध्ये मी लाकडी 2 काड्या ठेवत असते आणि त्याच्या आजूबाजूला पानं जो वेल आहे तर तो असा गुंडाळून ठेवते.
कारण काय होतं बऱ्याच वेळा त्याच्यावरती सुद्धा किडे वगैरे पडतात आणि पांढरी अशी बुरशी लागल्यासारखी होते फांद्यांना, मग ते खराब होतात काही दिवसानंतर. म्हणून मग मी अशा प्रकारे एका काड्यांनाच गुंडाळून ठेवत असते, जेणेकरून खराब जरी झाले तरी लवकर लक्षात येतात किंवा मग त्याच्या आजूबाजूची झाडेसुद्धा खराब होत नाही. कारण सुरुवातीला जेव्हा मी याचा वेल जो आहे तो डायरेक्ट असा वरच्या दिशेला लावलेला, तर आजूबाजूला जेव्हा त्याच्यावरती बुरशी चढली तर आजूबाजूची झाडंसुद्धा खराब झाले. म्हणून मग मी वेल जो आहे तो आता गोल शेपमध्येच लावून घेतला. आता त्याच्याच अगदी बाजूला केळीचं झाडसुद्धा आहे. आता बरेच जण मला म्हटले की केळीचं झाड जे आहे ते आपल्या घरामध्ये ठेवलं जात नाही. आता तुमच्यापैकी जर कोणाला माहिती असेल की केळीचं झाड आपल्या घरामध्ये ठेवणं योग्य आहे की नाही, तर मला कमेंट करून नक्की सांगा. कारण मला बऱ्याच जणांनी सांगितलं की केळीचं झाड आपल्या घरामध्ये ठेवणं चांगलं आहे आणि बरेच जण म्हटले की हे घरामध्ये ठेवलं जात नाही. केळीच्या झाडाची पूजा केली जाते असं म्हटलं जातं. म्हणून मग मी ते सहज लावलं होतं आणि ते जगलंसुद्धा. आता ते जसं शेतामध्ये मोठं होतं तसं आपल्या घरी कुंडीमध्ये होत नाही, पण मी ते सहज लावलं. असा होता आजचा छोटासा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.